पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मंत्री अतुल सावे यांचा सरकारी बंगल्यापासून मंत्रालयापर्यंत पायी प्रवास। सावेंसोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही पायी चालत मंत्रालय गाठलं। मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांचा लंडन पॅरिस दौरा रद्द। देसाई यांनी कुटुंबासोबत नियोजित असलेला युरोप दौरा रद्द करण्याचा घेतला निर्णय। पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला सोलापूर जिल्हा परिषदेकडून प्रतिसाद। प्रत्येक सोमवारी झेडपीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि कर्मचारी गाडी वापरणार नाहीत। अध्यक्ष एसटीनं तर उपाध्यक्ष सायकलनं प्रवास करणार। नागरिकांना मात्र नियम बंधनकारक नसल्याचं अधोरेखित। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा विधान भवन स्थानक ते धारावी स्थानकापर्यंत भूमिगत मेट्रोनं प्रवास। मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद। यापुढे मुंबईत शक्य तितका प्रवास सार्वजनिक वाहतुकीनं करणार असल्याची माहिती। मोदींनी तेल कमी वापरण्याचं आवाहन केलंय। महाराष्ट्रात सर्वाधिक तेल चंद्रकांत पाटील वापरतात। चंद्रकांत पाटील यांनी आता केसासाठी तेलाचा वापर कमी करावा। जितेंद्र आव्हाड यांची चंद्रकांत पाटलांवर खोचक टीका। निवडणूक झाल्यावर ते बोलतायत त्यांच्या मंत्र्यांचे ताफे कमी करणार का? जनतेनं सर्व काही करावं तर सरकारनं काय करावं? शेअर मार्केट, जॉब यावर काय परिणाम होणार याचा विचार केला होता का? आदित्य ठाकरे यांची टीका। काँग्रेसकडून भाजप नेत्याच्या गाड्यांचा ताफा असलेला व्हिडिओ ट्विट। भाजप नेते सौभाग्य सिंह ठाकूर मध्य प्रदेश पाठ्यपुस्तक निगमचे अध्यक्ष बनल्यानंतर काढली होती रॅली। अब की बार तोंड दाबून मुक्क्यांचा मार। मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर अमोल कोल्हे यांची कवितेतून टीका। मोदींच्या आवाहनावर खासदार अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल। मध्यम वर्गासाठी काटकसर ही नवी गोष्ट नाही, ते साथ देतीलच, पण 20 ते 30 गाड्यांचा ताफा वापरणाऱ्या मंत्र्यांचं काय? मुख्यमंत्र्यांनी आपल्यासह सर्व मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करावी। जयंत पाटील यांचं वक्तव्य। पुण्यातील पेट्रोल पंप चालकांना पेट्रोलचा पुरवठा कमी प्रमाणात। युद्धामुळे इंधन पुरवठा साखळीवर परिणाम। दिवसाला एकच टँकर डिझेल आणि पेट्रोल मिळत असल्याची माहिती। रायगडमध्ये सीएनजी संप मिटला तरीही पंपावर वाहनांच्या रांगा। रायगडमध्ये सीएनजीसाठी वाहन चालकांची गर्दी। पंपावर लांबच लांब रांगा, वाहन चालक त्रस्त।